सांगलीत कार्यसम्राट आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। स्थायी समिती सभापती अतुल माने तसेच सामाजिक कार्यकर्ते सूरज मामा पवार यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा पार पडली। स्पर्धेचे उद्घाटन आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आले। महाराष्ट्रभरातून सुमारे 1200 स्पर्धकांनी या मॅरेथॉनमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविलाय। यामध्ये 1000 स्पर्धकांना मोफत टी-शर्ट देण्यात आले तसेच सर्व सहभागी खेळाडूंना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले। यावेळी अतुल माने यांनी खेळाडूंचे मनोबल वाढवण्यासाठी भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन करण्याचा मानस व्यक्त केलाय। या कार्यक्रमास नगरसेवक संतोष पाटील, नगरसेविका रोहिणी पाटील, भूपाल सरगर, दिगंबर जाधव, धनंजय खांडेकर यांच्यासह सांगली स्पोर्ट्सचे खेळाडू व पंच यांचं मोलाचं सहकार्य लाभले। ही स्पर्धा मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडल्याने सहभागी खेळाडू व नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले। सम्राट आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यसम्राट आमदार मॅरेथॉन स्पर्धेस पूर्ण महाराष्ट्रातून म्हणजे त्यामध्ये घाटकोपर असेल, लातूर असेल, बीड असेल, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, कराड, चंदगड, कोल्हापूर प्रॉपर या जिल्ह्यातून जवळजवळ 1100-1200 खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी झाले। या स्पर्धेमध्ये आम्ही जवळपास 1000 टी-शर्ट आणि सहभागी खेळाडूंना सर्टिफिकेट देण्यात आलं। या स्पर्धेसाठी सांगली स्पोर्ट्स फाउंडेशनचं आम्हाला विशेष करून सहकार्य लाभलं। सकाळी 6 वाजता प्रचंड उत्साहाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी स्पर्धेला सुरुवात झाली। आता या स्पर्धेमध्ये बऱ्याच खेळाडूंनी सहभाग घेतला। ही स्पर्धा यशस्वी झाली आणि आमदार सुधीरदादा गाडगीळ तसेच पृथ्वीराज भैया पवार, विश्वजित पाटील असतील, नगरसेवक संतोष पाटील असतील, रोहिणीताई पाटील असतील, सूरज मामा पवार असतील, बंडू सरगर, धनंजय खांडेकर, दिगंबर जाधव, संतोष भोसले, समित शेट्टी, राहुल देवकते, त्याचप्रमाणे असंख्य सुधीरदादांच्यावर प्रेम करणाऱ्या या कार्यकर्त्यांमुळं ही स्पर्धा, समित शेट्टी यांच्यामुळे ही स्पर्धा यशस्वी झाली। मी या सर्व कार्यकर्त्यांचे व खेळाडूंचे मनापासून आभार मानतो। इथून पुढे सुद्धा भविष्यामध्ये स्पोर्ट्ससाठी आमच्या दृष्टीने महापालिकेच्या असू दे किंवा आमच्या वैयक्तिक याच्यातून किंवा सुधीरदादांच्या आमदार निधीतून आम्ही स्पोर्ट्ससाठी भविष्यामध्ये फार उठावदाव काम करणार आहे। आणि यासाठी तरुण भारत व्यायाम मंडळाचे देखील आम्हाला तरुण भारतचे किरण ठाकूर हे देखील या ठिकाणी भेट देऊन त्यांनी देखील सुधीरदादांना शुभेच्छा दिल्या। त्याबद्दल मी त्यांचंही आभार मानतो आणि इथून पुढे भविष्यामध्ये अशाच स्पर्धा भरवण्यात येतील त्यासाठी आपल्या सर्व खेळाडूंनी आम्हाला भविष्यामध्ये देखील सहकार्य करावं एवढी विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।